नमस्कार श्रोते हो, गोष्टी मनामनातल्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे खेळता पैसा. तवण्णप्पा मगदूम गावचा सावकार होता. माना मोडून निम्म्या गावाच्या जमिनी म्हाताऱ्यानं खरेदीत घेतल्या होत्या. 400 एकर जमीन त्याच्या ताब्यात होती. वर्षाला 200 गाडी गूळ मळायचा. घडीव दगडाचा टोलेजंग वाडा बांधला होता. सोनं नाणं, पैसा अडका, धनधान्य कशाला कमी नव्हतं. पोटाला 2 पोरंही होती. एक लेक होती. तीही चांगल्या घरात जाऊन पडली होती. आता सुखानं हरिहरी म्हणायला काही हरकत नव्हती. दोन्ही पोरं हाताखाली आली होती. पण म्हातारा तिजोरीच्या किल्ल्या कुणाकडंच द्यायला अजून तयार नव्हता. सगळा कारभार स्वतःच्या हातानं करी. 4 आण्याचा सोडा आणायचा झाला तरी घरात दुसऱ्या कोणाकडं तेवढे पैसे असायचे नाहीत. आणि म्हाताऱ्याकडं मागितले की ते लगेच मिळायचेही नाहीत. कशाला काय अशी तो चौकशी करीत राहायचा. आणा 2 आणे तिजोरीतनं काढून द्यायला त्याला फार कष्ट पडायचे. कसला खर्च म्हटला की त्याच्या अंगावर काटा उभा राहायचा. आणि अशा या म्हाताऱ्याची दोन्ही पोरं काही एकसारखी नव्हती. थोरला रामू होता. तो मात्र रामासारखा. बापाचा शब्द तो कधी मोडायचा नाही. पण धाकटा लक्ष्मण काही लक्ष्मणासारखा नव्हता. त्याला वाटायचं देवदयेनं आपल्याला काही कमी नाही. गोडधोड खावं, चांगलं चुंगलं नेसावं. तो करता झाला आणि घरात सारखी भांडणं सुरू झाली. बाप त्याला भिकार लक्षणी म्हणायचा आणि तो बापाला भिकारी समजायचा. 10 लोकातही असं बोलायला तो कमी पडायचा नाही. त्याची वृत्तीच निराळी होती. घरात पैसा आहे तर तो जरा उडवावा इतकं त्याचा कल होता. पण म्हाताऱ्यापुढं त्याचं काही चालत नव्हतं. त्याचा छानछोकी स्वभाव बघून आपल्या माघारी कसं होणार ही काळजी करीत म्हातारा एक दिवस मरून गेला. म्हातारा गेला आणि लक्ष्मणाला बापाच्या तावडीतून सुटल्यासारखं वाटलं. 10 दिशा त्याला मोकळ्या झाल्या. आजवर मन मारून तो दिवस काढीत होता. पण म्हातारा गेला आणि कोणतीही गोष्ट करायला तो मोकळा झाला. कोणत्या गोष्टीची चोरी अशी आता त्याला राहिली नाही. भसाभसा तिजोरीतनं पैसे काढू लागला आणि दिवसभर फसाफसा सिगारेट ओढीत राहिला. दिवसाला 2-3 पाकिटं लागू लागली. बघावं तेव्हा त्याच्या तोंडात सिगारेट दिसू लागली. किती सिगारेट ओढता म्हणून कुणी विचारलं तर तो त्यांनाच विचारायचा, बापानं रगड मिळवलंय. दिवसाला 10 पाकिटं ओढली तरी माझे किती सरणार आहे. अखेर लोक त्याला सिगारेट लक्ष्मण म्हणू लागले. थोरला भाऊ रामू स्वभावानं शांत होता, समजूतदार होता. त्यानं त्याला कोणत्या गोष्टीची आडकाठी केली नाही. काही बोलायला जावं तर भांडायला उठेल म्हणून तो गप्पच बसायचा. मागेल तेवढे पैसे देऊन काय काय होतंय हे तो बघत राहिला. होता घरात ग्रामोफोन आला, मग रेडिओ आला तसा तो ऐकायला रोज 4 लोक येऊन बसू लागली. रोज 4 कप चहाही होऊ लागला. रामू देण्या घेण्याचे हिशोब बघत खाली तिजोरी राखत बसायचा आणि सिगारेट लक्ष्मण चांडा चौकडीला घेऊन वर माडीत बसायचा. भावाबरोबर हुज्जत घालायचा. तशी रामूला फुरसतही नव्हती. देण्या घेण्याचे 1000 व्यवहार मागे होते. महिन्यातनं 10 तारखेला जावं लागत होतं. शेतीच्या 12 भानगडी होत्या आणि कज्ज्या खोकल्यांची 17 लफडी होती. तेव्हा भावाकडं अधिक लक्ष न देता काय करतोय ते करू दे म्हणून तो आपला गप्पच होता. आणि एक दिवस सिगारेट लक्ष्मण डोक्यात एक वेळ घेऊन भावाकडे गेला. वहीत मान घालून रामू काहीतरी लिहित बसला होता. पायाची चाहूल लागून त्यानं वर बघितला. धाकटा भाऊ येऊन समोर उभा होता. रामूनं सहज विचारलं, फोनू झाला, रेडिओ झाला, आता आणि काय आणायचं म्हणतोस लक्ष्मण? आता एक मोटर घ्यावी म्हणतो. सहज सांगावं तसं लक्ष्मणनं सांगितलं आणि तोंडाची बोबडी वळल्यागत न बोलता रामू बघतच राहिला. सहज विचारायला जावं आणि ह्यानं असं बोलावं ह्याचं त्याला आश्चर्यच वाटलं. तोंड मिटून तो गप्प बघतच बसला आणि सिगारेट लक्ष्मण म्हणाला, मोटार घ्यावी म्हणतो, तेच विचारायला आलोय. रामूनं विचारलं, खुळ्या मोटार कशाला? डोळं झाकून लक्ष्मण बोलला, आपली घ्यायची हे झालं पण कशाला? आपल्याला बसायला बी झाली आणि अडपझडप भाडीही करायला झाली. खुळ्या खेड्यात भाडी कसली करतोस?
खेड्यात असं म्हणून लक्ष्मणनं एक सिगारेट काढून तोंडात धरली आणि काडी ओढून तो सांगू लागला, दादा तर शार गावात काय हाय? रुमालानं नाक पुसत खिशात ठेवणारी ही रुमालानं राग पुसून खिशात ठेवणारी ती माणसं जे आहे ते आपल्या खेड्यातच बघ, रामूनं विचारलं. असू द्या र, पर एवढं मोटारीत बसून जायला कोण तालेवर लागून गेलाय आपल्या गावात? आपल्या थोरल्या भावालाच खुळ्या असं म्हणून सिगरेट लक्ष्मण सांगू लागला. खेडं झालं तर काय झालं? लग्न होत नाहीत, वराड आणायला मोटार लागती, वरातीला मोटार लागती. चांगल्या ठिकाणी पोरगी बघायला जायचं झालं तर 4 लोक मोटारीत बसून जातात. झालं तर कोणतरी आजारी पडलं त्याला दवाखान्यात घेऊन जायला मोटार लागती. भाड्याला काय तोटा गा? ढिगानं भाडं करशील तेवढं थोडं. हे बोलणं ऐकून रामू खुळा झाला. त्याच्यापुढं काय बोलावं हे त्याला समजेना झालं. कुणीतरी त्याला चांगलं भरून दिलं होतं. मोटार घेण्याचा विचार पक्का दिसत होता. एवढं सगळं त्याच्या डोक्यात भिनलेलं बघून आता त्याला कसं समजून सांगावं याचं रामूला कोडं पडलं. आपल्याच मनाशी त्यानं थोडा विचार केला आणि समजावून सांगावं तसं तो म्हणाला, हे बघ खुळ्या, आपण सावकाराची पोरं. त्याला आळून लगेच लक्ष्मण म्हणाला, दादा म्हणूनच आपण मोटार घ्यायची गा. भिकारी असतो, जवळ पैसा नसता तर कशाला सांगितलं असतं तुला? ते नवं लक्ष्मण, मोटार घेऊन भाडी करणं आपल्यासारख्याला शोभत नाही. ते मला माहीत आहे दादा. भाडं करायला काय आपण जायचं म्हणत नाही मी. मग काय करायचं? ड्रायव्हर ठेवायचा, म्हणजे मोटार घ्यायची ती घ्यायची आणि ड्रायव्हरचा खर्च करायचा होय, असं म्हणून रामू बोलला. अरे ड्रायव्हर काही फुकट येत नसतो, त्याला महिन्याच्या महिन्याला पगार द्यावा लागतो लक्ष्मण. ते कळतंय मला दादा, असं म्हणून लक्ष्मण सांगू लागला. त्याचा सगळा पाक विचार केलाय मी. ड्रायव्हर ठेवला म्हणजे तो भाडं बी बघतोय, पैसे बी घेतोय, परस्पर आपल्या हातात आणून बी देतोय. तो आणून देईल त्यातलंच त्याचा पगार भागवायचा. आपलं काय दुखतंय? आणि परस्पर तो पैसा दाबायला लागल्यावर त्याच्यावर आपली पाळत ठेवायची का? आणि जरा तसं काय ती इकडं तिकडं दिसलं तर तो नाही त्याचा दुसरा आणून मोटारीवर बसवायचा. अशी सगळी तयार उत्तरं ऐकून रामू निरुत्तर झाला. कसं समजावून सांगावं त्याला कळेना झालं आणि हळहळल्यागत करून तो म्हणाला, असला हलका धंदा आपल्यासारख्याने केल्यावर 4 लोक तरी काय म्हणतील? तोंडात शेण घालतील आपल्या. लक्ष्मणनं पाकिटातली एक नवी सिगरेट काढून तोंडात धरली, काडी ओढली, एक झुरका मारला आणि हळूहळू नाकातनं धूर सगळा सोडून झाला. आणि मग तो तोंड उघडून म्हणाला, दादा जलम तुझा सगळ्या खेड्यात गेला. तू जग बघितलेलं नाहीस. जरा मुंबई पुण्याकडं फेरी मारून ये म्हणजे तुला कळल. मग काय कळेल बाबा? लक्ष्मण सांगू लागला. अगा जात नाही, गोत नाही, लिवणा वाचणाऱ्या बामणांनी चांभाराचा धंदा सुरू केला आहे. चपलाची दुकानं घालून बसल्यात. ती काय खुळी म्हणून होय? ती खुळी नाहीत, आपण खुळी आहे. रामू तोंडाकडं बघत राहिला आणि न बोलता लक्ष्मण झुरके मारीत राहिला. हातातली सिगरेट संपली तशी दुसरी पेटवून त्यानं विचारलं, दादा तुला वाटत असेल मी खुळा आहे. खुळा का होशील बाबा? नवं, मी जरा चैनी करतो, पैसे उडवतो म्हणून तुला तसं वाटत असेल. पर तुझ्या परास पैसा मिळवण्याची धाफ हाय हं माझ्या अंगात. कशी म्हणशील? कशी बाबा कशी? असं विचारून लक्ष्मण पहिला झुटका म्हणाला, दादा तू खुळा आहेस, मी खुळा आहे. असं रामूनं विचारलं आणि लक्ष्मणानं सवाल टाकला, तर काय शान आहेस? काय खुळेपणा केला रे मी? लक्ष्मण बोलला, अगा नुसती गाठीला गाठ मारून पैसा साठत नाही. बापाने एक चूक केली तीच तू गिरवायला लागलाय. रामूनं विचारलं, पैसा मिळवला ही बापाची चूक केली होय? लक्ष्मण म्हणाला, पैसा मिळवला ही चूक नवं, मिळवलेला पैसा वाढवला नाही ही चूक. त्याच्या जागी मी असतो तर एकाचं दसपट करून दावलं असतं. रामू म्हणाला, असं म्हणायला आता कुठं गेलेला नाहीस. कसं मिळवायचं सांग, तसं मिळवू. तुझी किल्ली तरी काय आहे ती तर कळू दे मला. त्याचं असं आहे दादा, असं म्हणून लक्ष्मण आपली किल्ली सांगू लागला. पैसा खेळता ठेवायला लागतो. नुसत्या व्याजानं काय कात होणार?
ह्या सावकारीत काय फायदा आहे आणि काय राम आहे. दिल्यालं वसूल व्हायचं नाहीत. वसूल करायला जावं तर लोक वाकडं होत्यात. व्याज मिळवायचं आणि कज्जे खोकल्याला घालवायचं. सावकारी नुसती नावालाच, असं म्हणून लक्ष्मण बोलला. 5-50 लोकांनी व्याजानं पैसे देण्याऐवजी जर आणि कशात गुंतवला असता तर आज राजागत बसून खायला मिळालं असतं. मग आता काय कमी पडायला लागले बाबा तुला, लक्ष्मण बोलला. एक मोटार घेऊया म्हणतोय तर तू 17 प्रश्न विचारायला लागलास. आणि कमी पडल्याचं बी मी सांगत नाही का, मी सांगतोय पैसा खेळता ठेवायला पाहिजे हे. रामूनं विचारलं, मग कसा खेळता ठेवा म्हणतोस. लक्ष्मण सांगू लागला. ह्यातनं काढून त्यातनं काढून ह्यात असा सारखा पैसा पेरत राहिला पाहिजे. एक सोडून 4 ठिकाणी तो इसकटावा, तवा तो उगवून येतोय. सारखी उलाढाल करशील तेवढा फायदा होईल, असं म्हणून तो बोलला. उगाच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज लोकांनी खत मिळत नाही. सल्फेट म्हणजे एक पेढा झाला आहे. सल्फेट म्हणजे की लोक करतात. जर आमच्या वडिलांनी ह्योच पैसा अशा एखाद्या कारखान्यात मुरवला असता आणि खताचा कारखाना काढला असता तर पैशाचं झाड लावून ठेवल्यागत झालं असतं का नाही. असं विचारून लक्ष्मण आपल्या दादाच्या तोंडाकडे बघत राहिला आणि मान हलवून दादा म्हणाला, होय की, एका दृष्टीनं तुझं खरंच आहे. एका दृष्टीनं, असं म्हणून लक्ष्मण बोलला. अरे सगळ्या दृष्टीनं म्हण. खोऱ्यानं पैसा वडला असता, ते बी लोखंडाचं म्हणशील तर नवं, सोन्याच्या खोऱ्यानं वडला असता की. असं म्हणून भावाच्या बोलण्याला रामू मान हलवत बसला आणि लक्ष्मणाने विचारलं, नुसती मान हलवून काय फायदा, मग काय करावं म्हणतोस. लक्ष्मणाने सांगितलं, माझ्या मनानं काहीतरी कारखाना काढावंसं हाय बघ. कसला, खताचा काढतोस. खताचा काढावा, साखरेचा काढावा, कोणचा जमल तो काढायचा का. कोणचा काढायचा ह्याला महत्त्व नाही, कारखान्याला महत्त्व आहे. कारखाना म्हणजे पैसा बघ. रामू म्हणाला, हे खरं आहे, पण कारखाना काढायला तर त्याला पैसा लागतोच की. पैसा उभा करायचा, कशानं उभा करतोस. घरात सोनं नाणं नाही. असं विचारून लक्ष्मण म्हणाला, सोनं विकायचं, ह्यात त्या जमिनी झाडायच्या. 1 महिन्यात 2 महिन्यात मी पैसा उभा करून जाऊ का. असं विचारून तो झुरके मारत बसला आणि ह्याच्या पुढं काय बोलायचं म्हणून रामू न बोलताच हिशोबाच्या वहीत मान घालून गप्प बसून राहिला. लक्ष्मणानं हातातली सिगरेट संपवली तशी दुसरी पेटवली. तरी रामू न बोलता आपल्या रोजच्या उद्योगाला लागला. हे बघून लक्ष्मणाने विचारलं, मग काय, बोल की. रामूनं खाली घातलेली मान वर केली आणि भावाच्या तोंडाकडे बघत म्हटलं, ही काय अशी झटपट होणारी कामं नाहीत लक्ष्मण. त्याला जरा सावकाश विचार करावा लागतो. एवढा विचार करून पाऊल टाकायला काय कुठली बाई पळवून आणायची आहे का कुणाच्या घरावर दरोडा घालायला जायचे. अरे कसला कारखाना काढायचा ते ठरवायला पाहिजे, त्याचा विचार करायला पाहिजे. ठरवू की एक तिथे 4 कारखाने बघून येऊ, 4 लोकांना विचारू आणि फायदा होत असला तर करू. फायदा व्हायला काय झालं, पैसा खेळता ठेवला म्हणजे फायदा होतोच. अशी थिअरी सांगून तो उदाहरणं देऊ लागला. आज खताचा कारखाना काढला तर उद्या साखरेचा काढायचा, त्यातला पैसा ऑइल इंजिनात घालायचा. असा एक कारखाना वाढवत जायचा. मान हलवून रामू बोलला, एकदा सुरू झालं म्हणजे वाढवत जाऊ की. असं म्हणून लक्ष्मणानं विचारलं, बरं मग तवर मोटार तर घेऊन टाकू, बघू की ते बी पुढं. लक्ष्मणाचा हिरमोड झाला. कपाळाला आठ्या घालून तो म्हणाला, पुढं आणि काय बघायचं. जी आज होणारी गोष्ट ती उद्यावर काय ढकलायची का. लक्ष्मण, कोणचं मॉडेल घ्यायचं ह्याचा तपास करून मग घेऊ. त्यात तपास काय करायचा, घ्यायचं नक्की झालं म्हणजे आपल्या मेव्हण्याकडं जायचं आणि त्याच्या सल्ल्यानं फर्स्ट क्लास मॉडेल आणायचं. मग बघू उद्या परवा, आजची तारीख करून येतो आणि मग उद्या परवा ठरवू. 2 दिवस जातील का नाही. 2 दिवस जातील खरं म्हणाला असताच म्हणजे आजच दाजीकडे जाऊन आलो असतो. 2 दिवस गेले. धरणं धरून बसावं तसा लक्ष्मण रामूच्या मागे लागला. टोलवा टोलवी करून काही चालेल असं चिन्ह दिसेना झालं.
कानाडोळा करावा आणि गप्पच बसावं, तर माझी वाटणी टाक म्हणायला लागला तर काय करायचं. अशा पेचात रामू अडकला. एका मोटारीसाठी नांतखर दुभंगायला नको, भांडणं व्हायला नको. पुन्हा अखेर एक दिवस त्यानं होकार दिला. एक झकास टुरिंग कार एक दिवस वाड्यापुढे येऊन उभी राहिली. सावकारानं टुरिंग आणली असं म्हणल्यावर गाव सगळं येऊन त्यात बसून बघू लागलं. कारण नसताना टुरिंग सगळ्या माळामाळानं फिरू लागली. लक्ष्मणानं टुरिंग आणली आणि गाव सगळं हौस फेडून घेऊ लागलं. पदरचं पेट्रोल घालून 4 टगे लोक गाडीत बसायचे आणि दिवसभर त्यांना हिंडवून आणायचं. हा एक उद्योगच लक्ष्मणाला होऊन बसला. असेच 1-2 महिने गेले आणि एक दिवस गाडी एका झाडावर जाऊन आदळली. गाडीचे दोन्ही डोळे फुटले. मडगार सारं चेपून गेलं. नाडा लावून गाडी ओढून आणली. तिचा अवतार बघून थोरला भाऊ हळहळला. तो लक्ष्मणाला म्हणाला, काय केलंस रे हे? 15,000 मातीत घातलंस. लक्ष्मण बोलला, दादा, मोटार घेतली म्हणजे अपघात व्हायचाच गा. तू तरी ठेस लागल्या बिगर आहेस का? खरं आहे बाबा, असं म्हणून रामू गप्प बसला. 500 रुपये खर्च करून पुन्हा मोटार दुरुस्त करून घेतली आणि लग्नाचा प्रोग्राम आला. उभं गाव सगळं लक्ष्मणाचं दोस्त. रोज एकाची मुलगी बघायला मोटार परगावी जाऊ लागले. लग्न ठरल्यावर वऱ्हाड घेऊन जायची कामं निघू लागली. 4 लोक बसायचे तिथे 10 लोक बसू लागले आणि फुकटाची गाडी गाव सगळं तुबलू लागलं. मोसम संपला. मुली बघायचा, वऱ्हाड घेऊन जायचं, ही सगळी कामं झाली आणि मग लक्ष्मणानं पुन्हा 500 खर्चून गाडी दुरुस्त करून आणली. गाडी पुन्हा पहिल्यासारखी नवी झालेली बघून लक्ष्मणाला शहाणपण सुचलं. आता गाडी कुणाला वापरायला द्यायची नाही असं त्याच्या मनाने ठरवलं. तो आपल्या मनालाच म्हणाला, लोकांना जाणीव नाही. एकेकानं 8-8 दिवस गाडी वापरली तरी आपल्या खुशीनं 1 पैसा उचलून कोणी दिला नाही. उलट फुकटची म्हणून कशी बी तुबलली. पदरचं पेट्रोल खर्च झालं, ड्रायव्हरचा पगार अंगावर बसला, दुरुस्तीचा खर्च आला तो आणि निराळाच. एवढा सगळा विचार करून तो मनात म्हणाला, आता शाप कुणाला गाडी द्यायची नाही. कोण दारात आला तर त्याला सांगायचं चालायला लागा. लक्ष्मणानं आपलं धोरण जाम आखलं आणि कुणाला गाडीला हात लावता येईना झाला. गाडीचं नाव काढलं की तो बिघडू लागला. असेच 8-15 दिवस गेले आणि निवडणुका आल्या. आसपास सभा भरू लागल्या. सभेला जायचंय, जरा गाडी देता का असं विचारायला गावातली भली माणसं दारात येऊ लागली. पण कुणीही आलं तरी हात हलवत माघारी जाऊ लागलं. भाडं देतो म्हटलं तरी लक्ष्मण गाडी द्यायना झाला. आपलं धोरण न बदलता त्यानं ते पुढे तसंच चालू ठेवलं. 1 महिना लोटला. निवडणूक रंगात आली. सगळीकडं प्रचाराची धमाल उडाली होती आणि एक दिवस खुद त्याचा मेहुणाच अचानक येऊन समोर उभा राहिला. गाडी मागायलाच आला होता. मेहुणा निवडणुकीला उभा राहिला होता. अवघड जागी दुखणं झालं होतं. आता त्याला गाडी नाही कसं म्हणणार. तो हक्कानं आला आणि ड्रायव्हर सकट गाडी घेऊन गेला. निवडणुका संपेतोवर गाडी आता माघारी येणार नव्हती. लक्ष्मणाला हळहळ लागून राहिली. थोरला भाऊही सारखा टोचून बोलू लागला. आणि 4-8 दिवस गेले. गावचा एक जण सांगत आला, सावकार, काय तुमच्या गाडीची तरा? काय झालं र? त्यात सांगाय आलोय ऐका. जीव मुठीत धरून लक्ष्मण ऐकू लागला आणि तो वर्णन करून सांगू लागला. कालच्या आयतवारची गोष्ट. तुमचं मेहुणं प्रचार करायला गाडी घेऊन खोचीत आलं होतं. खोचीची माणसं काय विचारता, 10 माणसं ना 11 पक्ष. सभेत दंगा झाला. तुमचं मेहुणं जीव घेऊन कसं तरी गाडीत बसलं. लोकांनी वाट अडवली तशी गाडी कुणीकडनं बी निघाली आणि 100 माणसं तिच्या मागं लागली. गाडी माळाला फिरू लागली आणि दगडांचा पाऊस पडायला बघा. लोकांनी नुसता बुकना करून सोडला गाडीचा. हे ऐकून लक्ष्मणाला चुटचुट लागली आणि थोरला भाऊ जखमेवर मीठ चोळत म्हणाला, खेडेगावात मोटार द्यायची नाही ती घेतलीस. नको म्हणताना मला खुळ्यात काढलंस. आता मी खुळा का तू खुळा रे? लक्ष्मण म्हणाला, खुळ्याचा प्रश्न नाही, हा मेहुण्याचा प्रश्न आहे. रामूनं विचारलं, अरे तू गाडी घेतली नसती तर मेहुणा कशाला दारात आला असता? लक्ष्मणानं जरा वेळ
विचार केला आणि मग तो म्हणाला, गाडी काय त्याला कायमची दिली नाही. निवडणूक संपली म्हणजे पुन्हा आपला माल आपल्या ताब्यात येणार आणि मग भाड्याशिवाय कुणाला गाडी दिली नाही म्हणजे झालं. आता कानाला खडा लावायचा. खडा लाव मागणं, असं म्हणून रामूनं त्याला विचारलं. आधी मेव्हण्याकडे जा, गाडीची दशा काय झाली ते बघ आणि त्याला सरळ सांग. म्हणावं, हे निवडणुकीचं काम रोज लोक दगडं मारणार, एखाद्या वेळी राखेल ओतून पेटून द्यायला बी लोक कमी करणार नाहीत. आम्ही हौसेनं गाडी घेतली या, तिचं वाटोळं नको, असं म्हणून गाडी घेऊन ये जा. लक्ष्मणला हे पटलं. त्याला वाटलं बरं निमित्त झालं. थोडक्यात निभावलं आणि त्याच दिवशी तो आपल्या बहिणीच्या गावाला गेला. रात्रंदिवस मेव्हणा प्रचाराच्या कामात गढून गेला होता. मेव्हण्याची आणि त्याची भेट व्हायला 4 दिवस लागले. अखेर भेट झाली. डोळ्यांनी गाडी बघितली. काळी गाडी धूळ खाऊन तांबडी दिसत होती. जागजागी दगड लागून 4 भसके पडले होते आणि दिव्याच्या काचा शाबूत नव्हत्या. टपाला 2-4 भसके पडले होते. गाडीचा खुळखुळा झाला होता. तिची दशा बघून आधीच लक्ष्मणाच्या पोटात ढवळून आलं होतं. मेव्हणा भेटल्याबरोबर त्यानं सांगितलं, 4 दिवस झालं मी तुमची वाट बघत बसलोय, गाडी घेऊन जायला आलोय. मेव्हणा म्हणाला, 1.5-2 महिने गाडीचं नाव काढू नका असं तुम्हाला सांगितलं नव्हतं? तुम्ही सांगितलं होतं आणि आम्ही ऐकलं होतं खरं, पण रोज तुमची सभा होणार, रोज लोक दगडं मारणार, रोज एक जण आम्हाला येऊन सांगणार. सभेचा आणि दगडांचा उल्लेख ऐकून मेव्हण्याला राग आला. त्यानं विचारलं, म्हणून तुमचा जीव खालवर होऊन गाडी घेऊन जायला आलाय होय? मग काय करू तर? काय करू? उद्या मी आमदार झालो, दैवयोगानं मंत्री झालो तर वशिला लावाय यशाल का नाही? आणि आमकं माझं मेव्हणं आहेत असं जगाला सांगत सुटशिला का नाही? आपल्या मेव्हण्यापुढं लक्ष्मण काय बोलणार? खाली मान घालून तो गप्प बसून राहिला. मग मेव्हणाच बोलू लागला, हे बघा, निवडणूक आता रंगात आली आहे. रोज 4-4 सभा चालू आहेत. अशा वेळेला माझा एकटा मेव्हणा काय करील? बापडा किती ठिकाणी तोंड देईल? असा विचार करून तुम्हा दोघा भावापैकी कुणीतरी एक जण आपणहून प्रचाराला येतो म्हणायला पाहिजे होतं. आणि वर गाडी घेऊन जायला आलोय म्हणून सांगता होय? अहो, निवडणूक लढवायची तर मिळतील तेवढ्या गाड्या आणि माणसं थोडीच असतात आणि ऐन घायट्याच्या वेळेला तुम्ही गाडी मागायला येता. गाडीचं काहीतरी कमी जास्त होईल म्हणून हळहळ वाटती होय? असं विचारून तो थांबला आणि तोंडाकडे बघत पुन्हा बोलू लागला, किती केलं तरी तुम्ही सावकार लोक. काय 10 जणी लेकी नुसत्या तुमच्या वडिलांना? पोटाला एकच लेक होती, ती आम्ही करून घेतली. तुमच्या मनात असं काय येत नाही? आपली एकच बहीण आहे, लाखाची इस्टेट आहे, मेव्हण्याला एक मोटार आंदण दिली म्हणावी. काय जड वाटतं? लक्ष्मण बोलला, काय जड नाही खरं. तेच मी म्हणतो, हे बघा, निवडणूक संपली म्हणजे मोटार दुरुस्त करून जशी होती तशी तुमची तुम्हाला परत करावी असा विचार केला होता. पण आता मात्र ती आंदण मिळाली असं म्हणणार आणि गप्प बसणार. काय बेत आहे तुमचा? बेत बोलून न दाखवता लक्ष्मण आपल्या गावी आला. ही सगळी हकीकत नाक मुठीत धरून त्यानं आपल्या भावाला सांगितली. त्याला काही वाईट वाटलं नाही. उलट त्याला गुदगुल्या झाल्यागत हसू आलं आणि मान हलवून तो म्हणाला, झालं ते उत्तम झालं, नामी घडलं. लक्ष्मणनं विचारलं, ते कसं काय? रामू म्हणाला, पैसा खेळता ठेवायला पाहिजे म्हणत होतास नवं, आता काय झालं? कुठं गेलं 15,000? भाड्याचा पैसा किती कमावलास? असं विचारून तो हसून म्हणाला, तुझा खेळता पैसा खेळत खेळत मेव्हण्याकडं गेला होय? एक सुस्कारा सोडून लक्ष्मण बोलला, गेला त्याला काय करायचं, पर अद्दल घडली की. आता पुन्हा कशाला तसं करू? असं मोठं कारखानं काढायला निघाला होतास, त्याचा विसर पडायला तुला हा कारखाना काढून दिला होता. अद्दल घडायचा आणि अक्कल यायचा कारखाना. लय नाही तरी थोडी अक्कल आली नव्हं. सगळ्याच व्यवहार आतबट्ट्यात झाला होता. हातून चूक घडली होती, कबूल करणं भाग होतं. मान डोलावून लक्ष्मण म्हणाला, आली की अक्कल? रामूनं पुन्हा विचारलं,
आपल्याला अक्कल नाही हे समजण्याची अक्कल आली का? आणि लक्ष्मण बोलला, बाबा ती बी आली. आता बोलू नको.